त्याचबरोबर लाईनअप अगदी शेवटपर्यंत येऊ द्या. अंतर ठेवा दोन्ही टीम मध्ये अंतर ठेवा. चला चला तर या ठिकाणी आपण पाहूया. चला धावपट्टी पूर्ण लाईन अप करा. गोवा गोवठणे आणि इतर मान्यवर जे आहेत, कृष्णा पाटील तुम्ही मान्यवरांमध्ये सर्वांनी जायचं आहे. आता सर्व स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग मधून आहेत. प्रसारण सेवेचं काम पीटीसी लाईव्ह केडी. चला तर राष्ट्रगीताने या स्पर्धेला सुरुवात करतोय. 150 वर्षाच्या ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला कंटाळून आपल्या प्राणाची आहुती स्वातंत्र्याच्या बलिवेदीवरती ज्यांनी दिली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, मेरी झांसी नहीं दूंगी, इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय, अशा अनेक खरं तर घोषणांनी अख्खा भारत दुमदुमला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. आजही स्वातंत्र्याची फुलं चाकताना पहलगाम सारखा हल्ला होतोय. मग तदनंतर पुलवामा, पहलगाम अशा हल्ल्यात आणि 26/11च्या हल्ल्यात झालेल्या माझ्या वीरपुत्रांच्या बलिदानासाठी या राष्ट्रगीतातून दिलं जाईल. चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळाच्या वतीनं मान्यवरांच्या उपस्थितीत कोटी कोटी वंदन. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की. थँक्यू. तदनंतर चला नाणेफेकीचा कौल दोन्ही कर्णधार येतील. मी महेंद्र शेठ घरत यांना विनंती करतोय की पहिली मॅच पहिला टॉस, पहिला नाणेफेकीचा कौल. फर्स्ट मॅच फर्स्ट टॉस. बापदेव पाले विपक्ष गोवा गोवठणे असे दोन्ही कर्णधार समोर आलेत. ज्या कर्णधारानं टॉस जिंकलं त्या कर्णधारानं फक्त हात उंच करा, म्हणजे या ठिकाणी आम्हाला समजेल की तोफेचा आवाज झाला, कुणीतरी नाणेफेकीचं कौल जिंकलं. 5 षटकांचा सामना असणार आहे. येस. चला गोवा गोवठणे या संघानं मला वाटतं नाणेफेकीचं कौल जिंकलंय. आता चेंडू आणि बॅटचं समीकरण जेव्हा येईल, जेव्हा दोन्ही हस्तांदोलन करतील, मी मान्यवरांना विनंती करेन महेंद्र शेटकर दोन्ही टीमची ओळख करून द्यायची आहे. अमय पितले पहिली इकडची टीम जी आहे बापदेव पाले, तर दुसरी टीम गोवा गोवठणे हस्तांदोलन करताना दिसत आहेत. मुख्य मान्यवर आपण पाहू शकाल सेकंड करताना दिसत आहेत. गोवा गोवठणे संघाला पहिल्यांदा हस्तांदोलन करतायत, शुभेच्छा देत आहेत. खरं तर आजच्या रात्रीतील तुमचा खेळ उत्तम असावा याच्यासाठी या शुभेच्छा असणार आहेत. आणि त्या शुभेच्छा कामी कोणत्या संघाला येतील हे आपल्याला 45 मिनिटात खरं तर समजलं जाणार आहे. कोणता संघ रात्री 9 तारखेला परत एकदा याच मैदानावरती आपले शस्त्र आणि अस्त्र घेऊन येताना दिसणार आहे. तर पाले संघाला हस्तांदोलन करताना आपल्या काँग्रेसचा तिरंगा दिगोडे ग्रामपंचायतीवरती फडकल्यानंतर एका महिन्यातच त्या ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका दिली, पूर्व विभागाला एक रुग्णवाहिका दिली, रसायनी रीस कांबा या विभागाला एक रुग्णवाहिका, अशा अनेक रुग्णवाहिका यमुना सामाजिक संस्थेच्या माध्यमानं आता स्त्रियांच्या पंखांना बळ मिळावं म्हणून यमुना सामाजिक संस्थेनं यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान कार्यक्रम आखीव आणि रेखीव त्याही वेळेला मला वाटतोय काहे दिया परदेस या मालिकेतील गौरी सायली संजीव, अपूर्वा नेमलेकर नवरात्र उत्सवाला, तर दहीहंडीला सई तामणकर, तर नागरी सत्कारासाठी भारतरत्न महाराष्ट्र भूषण मामा. चला चेंडू द्या. संयोजकांना विनंती असेल आपण चेंडू द्यायचे आहेत. आणि तदनंतर अशोक मामा, अशोक सराफ
अशा कैक कलाकारांना रुपेरी पडद्यावरच्या मराठी चित्रपट सृष्टीतील आणि या ठिकाणी पाहू शकाल की आपण हो चेंडू आणि बॅटचं समीकरण इथे पाहू शकाल. पहिलाच सीमारेषेच्या बाहेर म्हणजे ही धावपट्टी मला वाटतोय फलंदाजाला सपोर्ट करेल कारण पहिला चौकार येतोय. कदाचित हा उजवा कौल असेल फलंदाजांसाठी. क्रिकेट रीड करणं फार गरजेचं आहे आणि इथे पाहू शकाल एक चांगल्या प्रकारचा खेळ. काय फिटनेस महेंद्र शेठ घरत यांची. हो डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला आणि इथे पाहू शकाल एक चांगल्या प्रकारचं कव्हर पॉईंटच्या दिशेनं टोलवलेला चेंडू. 6 चेंडू दररोजच खरं तर अगदी अनेक चेंडू आणि याचा सराव सातत्यानं मैदानावरती ज्यांचा राहिला. हो स्टेडिट 1 बाउन्स सीमारेषेच्या अगदी बाहेर 6 चेंडू आणि त्यांचा एक चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धा त्या स्पर्धेनं मोठमोठं योगदान ज्यांचं राहिलं. एक हजरजबाबी नेतृत्व ज्यांना आम्ही माणिकराव जगतापांसोबत बघितलंय. चोखंदल भाषणातून भाई जगतापांसोबत बघितलंय. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार, सकपाल. आत्ताच झालेल्या खरं तर 14 तल्यावरच्या कार्यक्रमामध्ये सकपालांसोबत माननीय महेंद्र शेठ घरत, हर्षवर्धन सकपाल. तदनंतर नांदेडमध्ये झालेला भारत जोडो यात्रेतील तो प्रवास आणि तेव्हा सुरका लावलेला आगरी कोली परंपरेचा आणि छानशी खरं तर अगदी आपली कोल्यांची जी डोक्यावरची टोपी जिनं परंपरा आणि संस्कृती जोपासल्याने त्यातील एक छान फोटो त्यांच्या घरात सुखकर्त्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचे सारथी पाहू शकाल उत्तम समालोचक राहिला आणि सातत्यानं आता येस येत्या 9 तारखेला मला वाटतोय त्यांनाही यमुना सामाजिक संस्थेच्या यमुना स्त्री सन्मान प्रदान सोहळ्याप्रसंगी ज्यांनाही ज्यांच्या स्वप्नातील एक घर दिलं. ऐसा नेता होणे नाही. मेहबूब लदाफ, उसरली खुर्द. खरं तर अनेक स्पर्धा या ठिकाणी आपण पाहू शकाल. चला मैदान मोकळं करायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल गोवा गोठणे संघाकडून. येस अगदी हजर जबाबी जे पोटात ते ओठावरती. आत्तापर्यंत मोठमोठ्या नेत्यांना अनेक मास्टरमाइंड नेतृत्व इथं दोन्ही पंचांना आंदोलन देऊन सन्माननीय महेंद्र शेठ घरत मुख्य मंचाकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत. चला मार्ग मोकळा करायचा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल सामना सुरू होईल जेव्हा पंच मैदानाचा ताबा घेतील. सन्माननीय महेंद्र शेठ घरत, तदनंतर आदरणीय विनोददादा म्हात्रे, मनोहर शिमग्या म्हात्रे, किरणजी कुंभार, विवेकजी म्हात्रे, आनंदजी, तदनंतर महेंद्र ठाकूर, अलंकार परदेशी, मुरलीधर ठाकूर, वैभवदादा पाटील, त्याचबरोबर कृष्णा पाटील. उपस्थितांमधून रवींद्र जगन्नाथ भगत, त्याचबरोबर विकीबाई, सतीशजी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर मनीष पाटील, भालचंद्र पाटील, उमेशजी भोईर, घनश्याम पाटील. सर्वांना विनंती असेल की प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. हे पाहू शकाल नितेशजी म्हात्रे पाटील, माजी उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच आणि युवक अध्यक्ष. तदनंतर रमेश परशुराम पाटील, विनोद रघुनाथ कदम. ही सर्व काँग्रेस कमिटीची उरणमधील एक महत्त्वाची फली आहे. चला मार्ग मोकळा करायचा आहे. सलामीची जोडी मैदानात जाणार आहे. तोपर्यंत फक्त या 3 गाड्या आपण बाजूला घेणार आहोत. शेठना विनंती असेल अगदी थोडा वेळ स्पर्धेतील एक षटक निश्चितच या ठिकाणी त्याचा आनंद घेतील आणि मग मान्यवरांच्या स्वागताकडे आपण वळणार आहोत. शेठ खरं तर अगदी आम्ही आवर्जून उल्लेख करतो क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल आणि ते कार्य आम्ही जवळून पाहिलंय. सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना आपल्या उरण पनवेलमध्ये आणण्याचा आणि प्रत्यक्ष स्वरूपात सर्वांना अगदी भेटण्याची संधी ज्यांच्या मार्फत होतोय त्या यमुना सामाजिक संस्थेचे फाउंडर संस्थापक माननीय महेंद्र शेठ घरत या ठिकाणी विराजमान आहेत.
खरं तर ज्यांचं श्रद्धास्थान आहे, आधारस्तंभ म्हणून सातत्यानं राहिले आणि म्हणूनच मी वारंवार अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेख करतो प्रवीणजी की आज तादात त्यांच्या अनेक सहकार्यांना स्वप्नातील घर दिलंय. असं म्हटलं जातोय की योग्य किंवा अगदी अचूक अशा ध्येयापर्यंत कोण पोहोचेल तर ज्याचं मार्ग योग्य पाऊल पहिलं योग्य मार्गाकडे पडलंय आणि इथे अनेकांचे मार्गदर्शक राहिले. ज्यांचा उल्लेख केला, या उरण रायगडमध्ये पहिल्यांदा कामगार क्षेत्रामध्ये रुजू झाल्यानंतर आत्तापर्यंत सर्वात जास्त वाऱ्या लेबर कोर्टात असतात कामगारांच्या न्याय हक्कासाठी. आणि म्हणूनच आपण आयुष्यात काय कमावलं हे पाहायचं असेल तर त्यांच्या सहकार्यांना कधीतरी एकांतात घेऊन विचारा, ते सांगतील त्यांच्या आयुष्यातील अप्रूप आनंदाचे क्षण. अनेकांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू पाहण्यासाठी ज्यांनी सातत्यानं प्रयत्न केले आणि म्हणूनच ना आमदार ना खासदार, ज्यांचं कार्य दमदार ते आदरणीय महेंद्र शेठ घरत. मला त्यातील एक किस्सा आवर्जून आठवेल खरं तर, आणि तो किस्सा असेल कळंबुसरीच्या शाळेचा सुवर्ण महोत्सवी क्षण असावा. त्यावेळेला अनेकांची, मला वाटतं एटी पाटील यांची उपस्थिती त्या ठिकाणी त्यांच्या चिरंजीवांची होती आणि अनेकांच्या भरल्या व्यासपीठावरती मी सातत्यानं उल्लेख करतोय, अनेक राजकीय नेत्यांचे तात्विक वाद झाल्यानंतर एकत्र बसविण्याची ताकद ज्यांच्या कल्पक बुद्धीतून निर्माण होतोय. तुम्ही शेलगर पहा, त्यांचं गाव, ज्या गावाला पाहिल्यानंतर गावाचं खरं तर अगदी नीटनेटकं व्यवस्थापन कसं असावं, एकही कागदाचा तुकडा आणि एकही लोटाभर पाणी तुम्हाला रस्त्यावरती दिसू शकत नाहीत, एवढी मानसिकता ही कधी निर्माण होतोय, जेव्हा आपली खरं तर अगदी असं म्हटलं जातोय की कोणतीही गोष्ट करायची असेल तर पैसा असल्यानंतर शक्य आहे, पण नाही, त्याच्यासाठी दोन गोष्टी असाव्या लागतात, एक पैसा आणि दुसरी मानसिकता. ती या दोन्ही गोष्टी ज्या व्यक्तिमत्वामध्ये परिपूर्ण भरलेल्या आहेत ते नाव म्हणजे महेंद्र शेठ घरत. त्यांच्या कार्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आवर्जून उल्लेख करेन, ज्यांच्या घरात अगदी छोटी छोटी कामं करणारा सुद्धा आज हवाई सफर करून आलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या सहकार्यांना अनेक फॉरेन टूर असतील, सहकार्यांना असणारे स्वप्नातील घरं असतील. दिवाळीला काय बोनस म्हणून द्यावा तर नेक्सॉन, टाटासारख्या अनेक XUV 700 सारख्या ब्रँडेड दर्जेदार गाड्या ज्यांच्या सहकार्यांना दिल्या. आणि म्हणूनच ज्यांनं आपल्या आयुष्यातील अनेक क्षण गरीब, गरजू आणि आपल्या सहकार्यांसाठी, नाहीतर घरात भाऊ बेरोजगार आणि अनेक जण खरं तर इतरांच्या रोजगारासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु महेंद्र शेठ घरत यांनी ठरवलं पहिल्यांदा माझ्यासोबत आणि माझ्या समवेत राहणाऱ्यांचं कसं अगदी उत्तरोत्तर प्रगती होईल याच्याकडे ज्यांचे विचार असतात ते आदरणीय महेंद्र शेठ घरत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जसा येस, एक षटकानंतर आपण जाणार आहोत. येस, 5 षटकांचा सामना असणार. 4 गोलंदाज तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवरती आणावे लागतील, म्हणजे एका गोलंदाजाला किमान 2 षटकं देता येतील. तर निश्चितच त्याच्यानंतर एक रिव्ह्यू असणार आहे, तेही नो बॉलसाठी असणार, म्हणजे बिमर्ससाठी असणार आहे. त्याचबरोबर पंचांना जर चुकूनच काही संभ्रम निर्माण झाला तर पंच निश्चितच तशा प्रकारचा इशारा देतील. तर चला खेळ सुरू करूया. घेऊन जातोय थेट अतिथी कक्षातून कॉम्बॉक्सकडे आणि कॉम्बॉक्सकडून धावतं विवरण आपल्याला ऐकायला मिळणार आहे. प्रवीणजी गायकर वाकडे घेऊन जातील थेट मैदानाकडे या पहिल्या मॅच मधील पहिल्या सत्राकडे. थँक्यू व्हेरी मच पंडित सर, थँक्यू व्हेरी मच राजेंद्र सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड आगरी कोली करड्यांची कुलस्वामिनी आई एकविरा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. तुम्हा सर्वांचे अग्रहृदय सम्राट लोकनेते दिबा पाटील साहेबांना देखील या स्पर्धेच्या वतीनं अभिवादन. यस पंच काहीतरी इशारा करताय अप्पा? जे आतमध्ये प्रेक्षक बसलेत समोर तेच हेडलाईट चालू आहे गाडीची. रोप आहे बाउंड्रीचा. तर चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2026 हे दमदार पर्व आपण या ठिकाणी पाहताय.
आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुली कन्या पुत्र होती जी सार्थक तयाचा हरिक वाटे देवा. आणि असा पुत्र जेव्हा जन्माला येतो ना तर खरा आनंद होतो. आणि आज आपण पाहू शकाल काँग्रेसचे दमदार नेतृत्व महेंद्र शेठ घरत साहेबांच्या शुभास्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मित्रांनो आपण पाहिलात. आणि पाहता पाहता ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आली आहे. मागच्या वर्षी देखील दिमागदार सोहळ्यानं ही स्पर्धा संपन्न झाली. आणि यंदा आपण पाहू शकाल नव्या जोशानं 7 रात्रीची 1 रात्र केली. आणि पाहता पाहता आयोजकांनी हे शिवधनुष्य उचललं. आणि ही स्पर्धा अखेरकार सुरुवात होत असताना पहिला सामना बापदेव पाले विरुद्ध तुम्ही पाहताय गोवा गोवटणे. पहिला बॉल निर्धाव, त्याच्यानंतर दुसरा बॉल आखू टप्प्याचा अगदी उचली घेणारा हा चेंडू. आणि होय अखेर चांगला उल्लेख केला पंडित सर आपण की कुठेही इंटरनॅशनल बाहेर स्पर्धा असू द्या आणि त्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी महेंद्र शेठ घरत साहेबांना आपण नेहमीच पाहतो. आतापर्यंत 5 खंड फिरलेत आणि आता एका खंडाची आपण अपेक्षा नक्कीच करणार आहोत. एक अवलिया व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने त्यांची ओळख राहिली आहे आणि क्रिकेटसाठी जबरदस्त योगदान देखील त्यांचं राहिलं आहे. सबमरीन डिलिव्हरी बॉल पडल्यानंतर अगदी खाली राहिला आणि सलगचे 3 बॉल आतापर्यंत निर्धाव येत आहेत. डॉट बॉल सलग 3 चेंडू निर्धाव. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा तो म्हणजेच गोवा गोवटणे या संघानं. आणि बॅटिंग करत असताना बापदेव पाले संघ कुठेतरी दबावाखाली फलंदाजी करत असताना 5 षटकांची मॅच. तुम्हाला 2 ओव्हर पॉवर प्ले दिले जातील आणि त्या पॉवर प्ले मध्ये तुम्हाला वेगाने धावा बनवायच्या आहेत. आणि जर पॉवर प्ले मध्ये धावा बनल्या नाहीत तर मात्र तुम्हाला इथे कठीण परिस्थिती निर्माण होईल आणि संकटांचा सामना करून तुम्हाला 2 हात करावे लागतील आणि चांगला खेळ दाखवावा लागेल. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर गुड फील्डिंग. कमालीची गोलंदाजी. 4था बॉल निर्धावील. एकही धाव फलकावरती नाहीये. म्हणजे सध्या तरी गोलंदाज मला वाटतं नितेश पंडित सरजी जेव्हा सुरुवात झाली होती महेंद्र शेठ घरत साहेबांच्या बॅटिंग चौकार आला होता. असं वाटलं होतं की विकेट बॅटिंगला साथ देईल, खेळपट्टी साथ देईल. परंतु त्याच्यानंतर आपण पाहू शकाल सुरुवात झाली खेळाला आणि डावाला सुरुवात असताना प्रथमतः 4 चेंडू गोलंदाज आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना तो अचानक उचली गेलेला हा चेंडू देखील पाहत आहे. परंतु जास्त उचली होती त्याच्यामुळे पंच अबांतर व्हाईट बॉल घोषित करतायत. आणि अखेर वाईट का होईना एक्स्ट्रा धावेने मात्र धाव फलक इथे श्री गणेशा झालाय. तो प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना संघ जय बापदेव पाले क्रिकेट संघ आमच्या पनवेल परिसरामध्ये आलात. जे बापदेव पाली संघ आपण पाहतो आणि या विभागातील बापदेव पाले संघ तुम्हाला आता मैदानावरती दिसतोय. पहिली मॅच इथून एकच सामना त्यांना खेळायचा आहे आणि जो संघ जिंकेल तो बरोबर 9 तारखेला आपली मॅच खेळण्यासाठी याच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. फानुस बनके इसकी हिफाजत हवा करे वो क्षमा क्या भुजे जिसे रोशन खुदा करे. आणि आज आपण पाहू शकाल महेंद्र शेठ घरत साहेब यांना या व्यासपीठावरती आपण पाहतो आणि उद्घाटन सोहळा त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलात. फुल टॉस बॉल ऑन साइडला तडाखा दिलाय परंतु वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. टिपलाय त्याने झेल पंचांचा नो बॉलचा इशारा. येस ओव्हर भीमर होता कदाचित त्याच्यामुळे पंचांनी हा बॉल नो बॉल घोषित केलाय. आणि होय त्यांनाही माहिती आहे त्याच्यामुळे रिव्ह्यू घेणार नाहीयेत. एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा वाढवली आणि शेवटी बॅट मधून आता धावा आल्यात त्या 2 आणि टोटल धाव फलकावरती धावा लागतात. बिनगडी बाद असताना 4. डावाची सुरुवात थोडीशी कुठेतरी अडचणी निर्माण झाली होती परंतु आता फ्रीटचा बॉल उघडा डोले पाहणे पुढचा बॉल फ्रीटच्या बॉलवरती देखील काही करू शकले नाहीयेत फलंदाज. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. ॲक्युरेट लाईन आणि लेंथ सातत्याने पाहिली. एक जर बॉल तुम्ही पाहिलात त्याला उचली मिळाली, व्हाईट बॉल मिळाला आणि त्याच्यानंतर एक भीमर चेंडू पाहिलात. 2 खराब चेंडू वगळता त्याने बरोबर गोलंदाजी सध्या तरी हेरले फलंदाजांना. आणि चांगली गोलंदाजी सातत्याने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जो गोलंदाज करतो तोच खरा शिलेदार ठरतो. फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप आहे मिड विकेटला. टप्पा बॉल जाईल सीमा रेषा पार आणि पहिलं षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती. बिनगडी बाद 8 धावा. या ठिकाणी पहिलं षटक संपलं गेलं आणि त्याच्यानंतर जाऊया थेट मंचावरील मान्यवरांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे. मी विनंती करतोय सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय मुख्य मान्यवर ज्यांचं कर्तृत्व चोखंदल, ज्यांचं कर्तृत्व कामगारांसाठी आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक माननीय महेंद्र शेठ घरत यांचा आदरपूर्वक सन्मान यथोचित सन्मान या मंचावरती केला जातो आहे. त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार, मायेचा प्रेमाचा उबदार वस्त्र, सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन या मैदानावरती खरं तर वर्षाकाठी ज्यांच्या 10 वाऱ्या असतात आणि आता ही 10वी वारी आहे आणि अनेक मैदानांवरती सातत्यानं
हजर जबाबी नेता, आता ज्यांच्या परदेश प्रवासाची 25 वर्ष पूर्ण झाली, जयंत पाटील रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांच्या परदेश प्रवासाच्या 25चा एक छानसं पुस्तक प्रवासातील आठवणींचा खरं तर जनतेसाठी प्रकाशित झाला. त्या परदेश प्रवासाची गवगवीत यशाची 25 वर्ष आणि त्यातील मुख्य अतिथी आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ घरत या ठिकाणी त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर जासई मतदारसंघ रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय डॉक्टर मनीष पाटील इथं आहेत. मी विनंती करेन सन्माननीय मनीष पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. महेंद्र ठाकूर, आपल्याला विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र हिशोबास्ते डॉक्टर मनीष पाटील. दुसरी टर्म आहे आणि मला वाटतोय सेकंड टर्ममध्ये, पहिल्या टर्ममध्ये जासईच्या ग्रामीण भागाचा सातत्यानं विकास पायाभूत आणि भौतिक येत्या पंचवार्षिक योजनेत जिल्हा परिषदेच्या बाकावरती बसून जिल्हा परिषदेचं जासई मतदारसंघाचं नेतृत्व करणारा नेता माननीय डॉक्टर मनीष पाटील. तदनंतर ज्या विभागात मॅचेस संपन्न होत आहेत या विभागाचं नेतृत्व रायगड जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट अविनाश ठाकूर. मी सतीशजी म्हात्रे यांना विनंती करेन, सतीश म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपल्या आणि निश्चितच दुर्वा म्हात्रे आणि आवर्जून उल्लेख करेन राजकीय पटलावरील कोपरोलीच्या या विभागाचे वजीरच ते दुर्वा म्हात्रे, सतीश म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय अविनाशजी ठाकूर यांचा आदरपूर्वक यथोचित सन्मान या मंचावरती होतो आहे. सनद घेतली, परंतु त्याच्यानंतर रायगड जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय अविनाशजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. तदनंतर इथं उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय विनोद दादा म्हात्रे, उरण तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, मनोहर शिमग्या म्हात्रे ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष यांच्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय विनोद गजानन म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या अंगावर वस्त्रालंकार देऊन विनोदजी गजानन म्हात्रे माजी पक्षप्रतोद तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि उरण तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विनोद गजानन म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. त्याचबरोबर इथं उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय MG ग्रुपचे सर्वेसर्वा वैभव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय अक्षय कोली अक्षदा एंटरप्राइजेसचे ओनर अक्षय कोली यांच्या पवित्र शुभ हस्ते सातत्यानं योग्य आणि चोखंदल पारदर्शक व्यवहार सन्माननीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यालयात होतोय. सध्या अगदी कामगारांचं नेतृत्व रायगड जिल्ह्याचं त्यांच्याकडे आहे. ते आदरणीय वैभवदादा पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. तदनंतर तिरंगा ट्रॉफी त्याचे आयोजक आणि त्याचबरोबर तिरंगा सहकारी पतपेढीचे चेअरमन माननीय अलंकार परदेशी या ठिकाणी अमय पितळे यांना विनंती असेल, अमय पितळे यांचा आदरपूर्वक यथोचित सन्मान या मंचावरती केला जाईल. अमयजी प्लीज, आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते अलंकार परदेशी यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय मुख्य अतिथींमधून आदरणीय अलंकार परदेशी यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. त्याचबरोबर इथं उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय मुरलीधर ठाकूर, MG ग्रुप आणि MG ग्रुपच्या सातत्यानं अनेक खरं तर परदेश प्रवास आणि त्या प्रवासात सौरभ पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते मुरलीधर ठाकूर आत्ताच झालेल्या उरण प्रीमियर लीगमध्ये एका टीमचं टीम ओनर म्हणून नेतृत्व राहिलं अंगद ठाकूर आणि मुरलीधर ठाकूर. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सन्माननीय मुरलीधर ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान सौरभजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी होताना दिसतोय. तदनंतर उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून उरण तालुका काँग्रेस पार्टीचे माजी उपाध्यक्ष घनश्याम पाटील आर के म्हात्रे यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते घनश्याम पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. तदनंतर मोठीजुईमधील युवा अध्यक्ष काँग्रेस पार्टी अतिश गावंड
या ठिकाणी सन्माननीय घनश्याम पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. त्याचबरोबर अतिश गावंड, मी विनंती करतोय आमच्या जयेश गजानन म्हात्रे यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते अतिश गावंड भावी सरपंच आणि तदनंतर मोठी जुई काँग्रेस पार्टीचे युवा अध्यक्ष, सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये SSC मोठी जुई हा संघ टीम ओनर म्हणून संघ मालक म्हणून आपल्याला पाहायला मिळालं. तदनंतर उरण इंटकचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र भगत यांचा आदरपूर्वक सन्मान. अमय पितळे यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते राजेंद्र भगत, संजय म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते राजेंद्र भगत यांचा आदरपूर्वक सन्मान. राजेंद्र भगत यांचा आदरपूर्वक सन्मान. खरं तर अभिनव कला क्रीडा सामाजिक संस्था असेल, तिरंगा ट्रॉफीचं देखणं आयोजन असेल, समालोचकांमधील शिवसंख समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष, आत्तापर्यंत खरं तर महेंद्र शेठ 6 पदं ज्यांच्याकडे आहेत ते आदरणीय राजेंद्र भगत यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. तदनंतर या विभागाचे काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विनोद रघुनाथ कदम यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. मी विनंती करेन की प्लीज नवनाथ म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते विनोदजी रघुनाथ कदम यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय. त्याचबरोबर उमेशजी भोईर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी तयारीत राहायचं आहे. मोहनजी यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय उमेश भोईर इथे पाहू शकाल. या कार्यक्रमातील सन्माननीय संजयजी ठाकूर यांचं शुभागमन होतोय. उरण तालुका इंटकचे अध्यक्ष आणि तदनंतर आदित्य घरत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत जासई यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मी विनंती करतोय प्रथमतः सन्माननीय उमेशजी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान. संजय ठाकूर यांचं शुभागमन झालंय. मी विनंती करतोय आमच्या संयोजकांमधून सन्माननीय संजयजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. रोशन कोहली यांना विनंती असेल संजय ठाकूर जासईतील काँग्रेस पार्टीचे नेतृत्व संजयजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान रोशन कोहली यांच्या पवित्र शुभ हस्ते. तदनंतर रमेश परशुराम पाटील गावाध्यक्ष काँग्रेस पार्टी मोठी जुई त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. ज्या मैदानावरती खरं तर कोपरोलीमधील चंद्रशेखर ठाकूर, चला आनंदजी यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय रमेश परशुराम पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान चला समोर यायचा आहे. आणि तदनंतर आदित्य घरत, बाकीच्या सर्वांचा आदरपूर्वक सन्मान. नितेशजी पाटील असणार, विकीबाई असेल, किरण कुंभार, जिथं शेठचा सत्कार झाला तिथेच खरं तर सर्वांचा सन्मान झालेला आहे. महेश भोपी आहे, कृष्णा पाटील आहेत, आमचे लक्ष्मण दादा आहेत, अलंकार दादा आहेत, अनेक रवींद्र दादा आहेत. मी सर्वांचं शब्द सुमनानं स्वागत करतोय आणि मी आदित्य घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. काँग्रेस पार्टीचे सर्व नेतृत्व आहे या लवाजमा. तदनंतर विकीबाई यांच्या पवित्र शुभ हस्ते आदित्य घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. कोपरोली मध्ये सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील कोणताही कार्यक्रम असेल तरी विकीबाई हे तुम्हाला मंचावरती दिसतीलच. आणि असे सन्माननीय विकीबाई पक्ष राजकारण बाजूला ठेवून सातत्यानं सामाजिक बांधिलकी त्या विकीबाईंच्या पवित्र शुभ हस्ते आदित्य घरत ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत जासई सर्वांचा मी मनस्वी परत एकदा आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया, बोलायचं तर अनेक मान्यवरांना आहे. खेळ छान सुरू आहे, एकीकडे पाले तर दुसरीकडे. आणि तदनंतर पाहू शकाल नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य कविताताई रुपेश पाटील आणि रुपेश पाटील महामुंबईच्या खरं तर अगदी त्या आडमुठे शासनाच्या विरोधात सातत्यानं अगदी ज्यांचं कार्य उत्तम राहिलं आहे आणि याच्या पुढे राहील त्या आदरणीय रुपेशजी पाटील यांच्या सौ कविताताई यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. प्रथमतः तदनंतर मिलिंदजी पाडगावकर रायगड जिल्हा आणि तदनंतर आपल्या राज्याच्या काँग्रेस पार्टीचं एक नेतृत्व. आणि या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय कविताताई आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी मी विनंती करतोय प्रतिभा चंद्रशेखर ठाकूर, प्रतिभाताई यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते कविताताई रुपेश पाटील मंचावरती उपस्थित आहेत. या मतदारगणात उरणच्या पंचायत समितीत या मतदारगणाचं नेतृत्व पाहतील आणि म्हणूनच गवगवीत यश संपादन केलं या सार्वत्रिक निवडणुकीत. मी कविताताईंना विनंती करेन
की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती स्वीकारायचा आहे. आदरणीय चंद्रशेखर ठाकूर यांच्या सौ ठाकूर मॅडम यांच्या पवित्र शुभ हस्ते पाटील मॅडम यांचा आदरपूर्वक सन्मान, तोही भगवा वस्त्र परंपरेचा आणि संस्कृतीचा त्यांच्या अंगावरती परिधान केला जातो. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. तदनंतर चंद्रशेखर महेंद्र ठाकूर यांना विनंती असेल की मिलिंदजी पाडगावकर यांचा आदरपूर्वक सन्मान, उरण एज्युकेशन सोसायटी UES स्कूलवरती बोर्ड मेंबर आणि तदनंतर एक मुख्य पदाधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय पटलावरील काँग्रेस पार्टीच्या राज्याच्या सरचिटणीसपदी सन्माननीय आदरणीय मिलिंदजी पाडगावकर. मी महेंद्र ठाकूर यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते मिलिंदजी पाडगावकर यांचा आदरपूर्वक सन्मान. शाळेत शिकताना अनेक विद्यार्थ्यांना छान किस्से सांगतायत आणि ते किस्से आम्ही शाळेत ऐकलेत आणि इथे पाहू शकाल सन्माननीय मिलिंदजी पाडगावकर यांचा आदरपूर्वक सन्मान. सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. खरं तर ड्रिंक ब्रेक होतोय, तोपर्यंत जाऊया आणि आजच्या कार्यक्रमातील सन्माननीय महेंद्र शेठ घरत मी यांना विनंती करेन की या सन्मानानंतर आपण आमच्या खेळाडूंना आणि तदनंतर आयोजकांना आपण आपल्या मनोगतातून शुभेच्छा द्यायच्या आहेत. सन्माननीय महेंद्र शेठ घरत. चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळ कोपरुली यांच्या वतीनं बापूची देव चषक 2026 सुंदर असा सामन्यांचं आयोजन मागच्या वर्षी फार जोरदार केलेलं होतं. चंद्रशेखर यांच्या बाबतीत असं म्हणेल, एक तळागाळात काम करणारा अखंडपणे एक कार्यकर्ता. परवा आपल्या जेव्हा बैठक झाली सुंदर असं मार्गदर्शन केलं सर्व जिल्हा परिषद मेंबर, तालुका अध्यक्ष, सर्व प्रमुख नेते असताना आपण शेवटी कार्यकर्ता कसा असावा किंवा जिथं जिथं आपली अडचण आहे, संजय निराधार योजना अनेक ज्या विधवा महिला याच्यामध्ये आहेत किंवा ज्यांना आधाराची गरज आहे त्या निराधारांसाठी काम करणारा नेता, लोकांना जी तहसीलदारची कामं असतात, इतर सर्व सरकारी कामामध्ये शेवटी आपण सांगतो काँग्रेस का हात आम आदमी के साथ, तर आम आदमीला काय समस्या आहेत त्यांच्यासाठी एक झटणारा नेता. पण हे करत असताना अनेक तरुण कार्यकर्त्यांचा आम्ही सारखे बाकी सर्व मंडळी बरोबर असतात. जेव्हा गोविंदा आपण काँग्रेसच्या वतीनं गोविंदाचं आयोजन दरवर्षी करतो, एका दहीहंडी उत्सवामध्ये आपल्या तरुणांनी भाग घेतला आणि लकीली मी त्या याच्यात पक्षवितरणामध्ये नव्हतो आणि अन्याय झाला. पण त्यांनी सांगितलं आपण स्थानिक आहोत आणि स्थानिक म्हणजे मुंबईची मुलं याच्यामध्ये फार एक्सपर्ट आहेत, पण आपलीसुद्धा आज गावोगाव मुलं हे करत असतात आणि त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. पण नेक्स्ट पुढल्या वर्षी आम्ही सांगितलं की स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे. आपण बाहेरचे अनेक लोक येतील, अनेक थर लावतील, परंतु आपण त्याच्यापेक्षा आपण शेवटी हे सर्व दही अंडीचं किंवा नवरात्रीचं आयोजन का करतो आहे, तर आपण त्याच्यामध्ये आपल्या स्थानिकांनासुद्धा प्राधान्य त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे. आणि म्हणजे अशा रीतीनं दही अंड्याचं आयोजन असू द्या, क्रिकेट मॅचेसचं आयोजन असू द्या किंवा युवकांच्या नोकरीचा प्रश्न असू द्या किंवा गोरगरिबांचा प्रश्न असू द्या, याच्यात सतत एक झटणारा नेता आणि त्यांच्या नावानंच आपण या ट्रॉफीचं आपण आयोजन केलेलं आहे. बापूजी देव चषक जरी असला तरी मुख्य आपला बॅनर चंद्रशेखर आहे आणि महेंद्रजी ठाकूर हे आम्ही एकत्र काम केलं, एकमेकाच्या विरोधात आम्ही जिल्हा परिषदेमध्ये होतो. पण सातत्यानं हा मतदारसंघ जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचं नेतृत्व करण्याची संधी आघाडीच्या वतीनं आपण काँग्रेस पक्षाला दिलेले आहे. 2 सदस्य होते, 2 आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. कारण एवढं प्रचंड पैशाचा पाऊस होता, प्रचंड सत्ता, अगदी म्हणजे आधी लढायचं म्हणजे त्यांच्याकडं क्षेपणास्त्र आहेत, F-16 आहेत आणि आमच्याकडं काही नाही. पण तसा इराण F-16 पडायला लागला आहे, तसं या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या उरण मतदारसंघामध्ये जी ताकद लावली का आमच्याकडे क्षेपणास्त्र नसेल, आमच्याकडे रडार यंत्रणा जोरात नसेल, आमच्याकडे पैसा नसेल, आमच्याकडे सत्ता नसेल, पण कार्यकर्ते फार जोरात आहेत, जोशात आहेत आणि काय घडवू शकताय. उरणमध्ये परिवर्तनाची नांदी ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घडवली, जी नगराध्यक्षाच्या बाबतीत भावना घाणेकर यांना सत्तेवर बसवण्यामध्ये असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये यश आणण्यामध्ये असेल, याच्यामध्ये एक आपला मेन याच्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून किंवा प्रमुख कार्यकर्त्याची भूमिका चंद्रशेखर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची राहिले. त्याचं मनापासून अभिनंदन करतो. 2 जिल्हा परिषद मेंबर, 1 पंचायत समिती मेंबर आपल्या भगिनी इथं आलेले आहेत. प्रचंड मताने त्या निवडून इथं आलेले आहेत
त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अतिशय सुंदर आयोजन आपण केले आहेत. शेवटी हे व्यासपीठ असते. आज आपली पाल्याची टीम तिथे समोर लढते किंवा दुसरी कुठली आहे गोवटणे, दोन्ही आपले लोकल मतदारसंघातील आहेत आणि निश्चितपणे त्यांच्याकडे फार असं चांगलं टॅलेंट आहे. मी नेहमी सांगतो की जसं त्यांनी सांगितलं, मी 7 खंड आहेत, 6 खंडांमध्ये जाऊन आलो, 101 देशांमध्ये जाऊन आलो. 7व्या खंडात मी गेलो होतो, तिथून फक्त 700 किलोमीटरचा अंतर होता. पण अंटार्क्टिकामध्ये थंड जो फार मोठा खंड आहे, बर्फाचाच खंड आहे, त्याला व्हाईट कॉन्टिनेंट म्हणतात. आणि या बाजूला अटलांटिक ओशन आहे, म्हणजे गरम हवा आणि थंड हवा. आणि तिथं दिसत नाही, तिथं दिसण्याचं बंद झाल्यानंतर 3 दिवस थांबल्यानंतर मला परत यावं लागलं. पण मी पुन्हा एकदा तो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करेल. शेवटी या दुनियेमध्ये आलोत, खाली हात आहे, खाली हात ज्याने काय. मगाशीपासून नितेश पंडित सांगतो हे दिलं ते दिलं, आपल्या काय बापाचं देत नाही. शेवटी देव ताकद देईल तर आपण देऊ, आणि देऊ तर वाढू. घरात संपत्ती लॉक करायची नाही. जेवढं दागिनं लॉक करतो, लक्ष्मीला तुम्ही कैदेत टाकताय आणि रुपये तर बिलकुल टाकू नका कैदेमध्ये. आणि आपण सांगतो आपण इथून कुठेतरी समाजामध्ये पुढं आलं. काल आमच्याकडे कुणाकडे काय नव्हता, आज उद्या महेंद्र ठाकूर असतील, पाडगावकर असतील, यांची फॅमिली समजा ठीक आहे रॉयल फॅमिली होती. आम्ही सगळे कष्ट करून आलो होतो, आम्ही सगळे नांगर धरून आलो आहोत, आम्ही शेतात भारे बांधून आलेलो आहोत, आम्ही कोऱ्या चालवून आलो आहोत. फार कष्टमय असे आमचा जीवन होता. नोकऱ्या करून संघर्ष करून पुढं आलो. पण जेव्हा वाटतं की आपण मला आता 10 घरं बांधायची आहेत, मी एकाच घरात राहणार आहे. मग अनेकांची घरं झाली पाहिजे. जो घरापासून वंचित आहे, जो वर्षाला आम्ही 200-300 नोकऱ्या देतोय, त्याच्यासाठी चांगलं मी एकटा महेंद्र काम करत नाही. तर हा जसा ग्रुप त्यांचा झाला, ग्रुप नाही, हे सर्व सहकारी आहेत. प्रत्येकाला टार्गेट आहे, 2-5 नोकऱ्या लावल्या पाहिजेत. 250-300 कंपन्यामध्ये युनियन आहेत. त्यांना आम्ही सांगतो आम्हाला काँग्रेसला डोनेशन देऊ नका, कुठल्याही कार्यक्रमाला आम्हाला तुमचं अर्थसाहित्य नाही पाहिजे. म्हणून दरवर्षी आम्हाला नोकऱ्या काय देणार त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. आणि हा आमचं काम आहे का जिथं घरात प्रत्येक चूल पेटली पाहिजे. जो कोण उपाशी असेल, शेवटी कर्मवीर अण्णांच्या संस्थेतून शिकलो, पदवीधर झालो, त्यांनी शिकवण दिली आहे का ताटात आपल्या 1 भाकरी असेल, समोरही उपाशी असेल कोण, त्याला अर्धी भाकरी दिली पाहिजे. आणि असा जगण्याचा प्रयत्न करतो. आता ठीक आहे, लाईन आहे, सगळे लोक येतात, सगळ्या अडचणी आहेत, अखंड हरनम सप्ताह आहे, कॅन्सरग्रस्त आहेत, डायबिटीसवाले आहेत. हा पण ते दुःखी आहेत म्हणून दार येतात. ते येतात सुखकर्तामध्ये, नाव सुखकर्ता देवच बसलाय साक्षात. तर मला काय कमी पडत नाही. देण्याच्या अडचणी असतात, येण्याच्या अडचणी आहेत, परंतु दिल्यानंतर वाढते. कितीही डेफिशिट जाऊ दे, कितीही खाली मी जाऊ दे, पैसे ते भरून येतात. आणि मी सांगितलं उद्या जायचं आहे का परवा जायचं माहीत नाही, एक्झिट आपल्या हातात नाही. पण जिवंत इन बिटवीन जगलं पण पाहिजे. आता मी परवा बर्लिनला मीटिंग जाईल. मी जगाचा नेता आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला मी जगाला लीड करतो. जे जगाचे कायदे ठरवले जातात युनोमध्ये, युनायटेड नेशनमध्ये, तिथं मला जायचं भाग्य मिळालं. मी आज ITF लंडनला व्हाईस चेअरमन आहे. जगामध्ये सगळीकडे मिटिंगला, तर बर्लिनला मिटिंग आहे माझी, मी 12 तारखेला चाललो आहे. अनेक लोक जेव्हा आता मी साऊथ अमेरिकेहून आलं, फोनच एवढे आले. कोविडमध्ये लोक का मेले, तर त्यावेळेला लोकांना डॉक्टर पण जात नव्हते, जवळ नर्सेस येत नव्हतं, टेन्शनमध्ये लोक गेले. तर मी पॅरिसला आलो, तर साधारण 300-400 लोकांचे फोन येऊन गेले, बॉम्ब पडतात का? अरे पडला तर पडला. इथं रस्त्यावर पण लोक मरतात, आजारपणात मरतात. तर उद्या युद्धात काय झालं तर आपल्याला माहीत नाही. पण तो सेफेस्ट कंट्री होता. पण त्याच्यामध्ये सांगितलं येताना आमचा विमान पाकिस्तानवरला, इराणचा मार्ग बंद झाला. पण पाकिस्तान तसे मार्ग अनेक आहेत. आता परवाचा माझा फ्लाईट एमिरेट्सचा आहे. मग आम्ही जाताना दुबईवर बॉम्ब पडतात. मी थोडं विमानावर बॉम्ब पडतात. ते पॅसेंजर विमानावर कोण बॉम्ब टाकत नाही, ते धमकी आहे. पण या सगळ्या गोष्टी घडत असला तर शेवटी तो विधाता आहे. जाणं येणं त्याच्या हातामध्ये आहे. आपण इन बिटवीन जगलं पाहिजे आणि लोकांना प्रेम अर्पण केलं पाहिजे. राहुलजी गांधींनी सांगितलं का मोहब्बत की दुकान, का लोकांना प्रेम द्या. जाताना राग, लोभ, भाऊबंदकी, पैशांच्या अडचणी, मार्ग, पैशांच्या वाटणून बहिणींचं भाऊबीजा बंद होणे, रक्षाबंधन बंद होणे, आईवडिलाला डिमांड न देते, या गोष्टी ज्यांनी केल्या, आईवडिलांचा सन्मान, आईवडील देव यांच्या मुलं आपण आहोत. आईवडिलांचा सन्मान आयुष्यभर ठेवला म्हणून मग मी इथपर्यंत पोचले आहोत. भाऊ बहिणींना बरोबरचा वाटा दिला म्हणून माझं आज नातं टिकलेलं आहे. लोकांच्या भाऊबीजा आणि जेव्हा रक्षाबंधन बंद होतं तेव्हा तो शरम वाटली पाहिजे. आणि मोठे मोठे पुढारी आहेत का बहिणींना वाटे दिलेत नाहीत, त्या बहिणींना दरवाजे बंद करतात. तुमची मुलं मर्सिडीजमध्ये फिरतील आणि बहीण मात्र त्या रिक्षानं तुमच्या घरी येईल, तरी आपल्याला शरम वाटली पाहिजे की छोटी बापाची प्रॉपर्टी आहे, आजोबाची प्रॉपर्टी बापानं टिकवली म्हणून तुम्हाला आज भाव येत आहे. त्या बहिणीचा पण वाटा आहे, आत्याचा पण वाटा आहे. तर त्यांना पण सांभाळून घ्यायला सांगतो. शेवटी जीवन हा लोकांना नुसतं शाहू फुले आंबेडकरांचे विचार सांगू, आपण बोलू आणि स्टेटस ठेवू, ते जमणार नाही. ते जगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून जेव्हा या स्पर्धा होतात तर प्रत्येकाला त्यांच्याला 8-10 वेळेला आलो, साधारण 400-450 तरी मॅचेसवाले माझ्याकडे येतात. त्यांना मदत केली पाहिजे. 40+ वाल्यांचा बॅनर मोठा आहे.
ते लेदरवाल्यांचा वेगळा आहे. तर परवा त्यांनी सांगितलं आमचं रायगड प्रेमी आम्हाला कार पाहिजे. आता जो जिल्ह्याचा अध्यक्ष जिल्हा परिषदेला नाही बोलणं शक्य नाही. परवा आमच्या गावात 22 बाईक ठेवल्या. म्हणजे ठेवतात, आपल्याला नाही बोलता येत नाही. त्यांना माहीत आहे एका ठिकाणी गेलं का नाही बोलता येत नाही. आणि म्हणून प्रयत्न करतो. शेवटी आपला नाही, आपण सांगितलं मालक तो आहे आणि त्याच्यामुळं आपण प्रयत्न करतो आहे. शेवटी मुलं हॅप्पी पाहिजे. ही तरुण जनरेशन आहे. एवढ्या उन्हामध्ये ते खेळते, दिवसभर खेळतात. आज रात्री पण तो आपण धरूया का आपण बसलो तरी इथं घाम फुटतो आहे. त्यांना धावायचं आहे, रन्स काढायचे आहेत. आणि मी 40+ कॅप्टन आहे, मला माहीत आहे धावताना किती अडचण आहे. तरी यांच्यात सगळ्यात जास्त धावा मी काढल्या. 64 धावा त्या दिवशी काढल्या होत्या. सेकंड हायेस्ट मी होतो जेव्हा MG ग्रुपच्या मॅचेस सुरू झाल्या. मध्ये जर मुद्दाम रनआउट नसतो झालो तर मी हायेस्टसुद्धा आलो असतो. डॉक्टरची टीम जिंकली त्यावेळेला मी आऊट झाल्यामुळं. परंतु आम्ही मजेत खेळलो. तेव्हा यांना 7 दिवस यांना पाय दाबूनच चालले होते यांचे. मग ही अवस्था आहे. तर जेव्हा हे खेळतात जीवावर उदार होऊन, तेव्हा यांना समर्थन देणं आणि चंद्रशेखर जे आपल्यासारख्या जे बॅनर आहेत, आपण जे यांना व्यासपीठ निर्माण करून देत आहे, विकेट केली, बक्षीस ठेवली, तर चांगलं व्यासपीठ देत आहे. आणि युवकांना प्राधान्य दिलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तो मैदानं बनवा, येतो भाषण करून जातो, एक त्याचा फॉलोअप करत नाही. मी शिडकोतून मैदानं सोडवली. माझा प्रयत्न सातत्यानं मला शिडकोमध्ये जाऊन ते फॉलोअप करावं लागते. तुमच्याकडे सांगला गुरुचरण आहे, फॉरेस्ट आहे, बिंदास तुम्ही अशा ठिकाणी भराव टाका जिथं कोण जमिनी विकणार नाही. जिथं जमीन ज्याच्या मालकाची आहे त्याला गिरायकाला काहीतरी विकून तो मोकळा होतोय. पुन्हा दरवर्षी तुमचा मंडप विंचवांचा बिराट पाठीवर असता तुमचा दरवेळेला मैदान बदलतंय. आता मी त्यांना सांगितलं खारपाटला नका फॉरेस्टची जागा, त्याला परमिशन मागण्याची गरज नाही. तुम्ही करा आणि मग परमिशनला हे आमचं मैदान आहे, इथून आम्ही जाणार नाही. मुंबईत 3 पॉईंट होत असताना या जागा नंतर सगळ्या गिलंकृत सरकार करणार आहे, MMRD करणार आहे. त्याच्या अगोदर मैदानं बनवा, मग त्यांना आम्ही तिथे येऊ देणार नाही. जे शेलगरमध्ये घडलं, जे गावांमध्ये घडलं, कोपरमध्ये प्लॉट्स टाकले तर काढून घेतलं. तर अशा प्रकारे आपण प्रयत्नाला मैदानं अडवा. मी येऊन सांगून मी आता दमलो का मैदानं अडवा. जेवढी घरं बांधता येतील एक्स्ट्रा तेवढी गावठाणाच्या बाजूला बांधून घ्या. नंतर एका गुंठ्याची किंमत 2 कोटी होईल, 1 कोटी होईल, 1 गुंठा पण मिळणार नाही. आज बिंदास बांधा. फॉरेस्ट असेल ज्याच्या बाजूला तुमच्याकडे आपण मॅनग्रोव्ज असेल, जेवढा गावाच्या बाजूला विस्तार करणं पुढच्या पिढीला नाही तर कुठेतरी जावं लागेल. घरं विकत घेता येणार नाही, कारण जमिनी आपल्या जाणार आहेत आणि हक्काच्या आपल्या बापाच्या जमिनी आहेत, त्या अडवण्याचा प्रयत्न करा. मुंबई 3 पॉईंटचा जेव्हा डेव्हलपमेंट सुरू होईल तेव्हा संघर्ष सुरू होईल आणि तेव्हा तुम्ही सांगा आम्ही घरं बांधू, तर तुम्हाला सरकार बांधून देणार नाही. म्हणून प्रयत्न करा आणि याच्यासाठी आपण एक आहोत. त्याचे पक्ष पंथाच्या चपला बाहेर फेका, पण प्रकल्पग्रस्त म्हणून एक आहोत. आपण सर्व भाऊबंद म्हणून एकत्र आहोत आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या दिवा पाटलांचं तुम्ही नाव घेतलं त्याच्यामुळे 25,000 कोटीची प्रॉपर्टी सिडकोमध्ये आली, पण लोक विसरलेत. आता विमानं उडतात, BJPमध्ये आता बरेचसे लोक गेले, पण ते नाव दिबी पाटलांचा कधी देणार तर समजत नाही. जसं राम मंदिर बनायने झालं एकदाशी काहीतरी मार्ग काढला, तर या विमानतळाचं सुद्धा नाव माननीय दिबा पाटील साहेबांच्या नावाशी झालं पाहिजे. या लोकभावना आहेत. नाही झालं तर काय होतं, हे उरणमध्ये उरणकरांनी दाखवलं, या जिल्हा परिषदेमध्ये दाखवलं, तर मग 29ला हे दाखवतील लोक. एवढं लक्षात स्थानिकांनी ठेवावं, स्थानिक पुढाऱ्यांनी ठेवावं, जे तुमच्या आज लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी. एवढंच सांगतो आणि थांबतो. आणि छान असं आयोजन केल्याबद्दल चंद्रशेखरजी आम्ही तुझ्या सगळ्या युवा ग्रुपचं अभिनंदन करतो आणि चंद्रशेखरजी तुम्हाला शुभेच्छा देतो. त्या ध्रुव आहे काय करतंय तो आपला श्रीकृष्ण जर का चक्र फिरवणं कुठे गेला पाटील आहे का नाही, तर तो पुढचा आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. काम करण्याची पद्धतच वेगळी, म्हणूनच चर्चा होते सातत्याने साहेबांची. वा, खरं तर त्यांच्या मनोगतातून आपण ऐकलं, ज्यांना स्वतःच्या 65 बहिणींना हवाई सफर दिली, प्लॉट त्याच्यातून येणारा काही खरं तर सोर्स असेल याचा विचार न करता, नुसती हवाई सफर नाही तर 65 म्हणजे 65 त्यांच्या भावकीतील जेवढ्या बहिणी आहेत त्यांना अगदी एक साईज आणि एक साईड अगदी छान, अगदी ट्रॅव्हल करणारी जी बॅग अमेरिकन टुरिस्टची आहे, अशा प्रकारच्या बॅगसुद्धा अगदी त्यांना मॅच करणाऱ्या ह्या सर्व करून दिल्या. मी उल्लेख केला एका सीझनमध्ये या मैदानावरती 10 अशी मैदानं अख्ख्या उरण पनवेलमध्ये आहेत किती,
40+ आतापर्यंत 5 वर्ष सातत्यानं 2.5 लाखाहून अधिक रकमेचे कपडे, टी शर्ट हे संपूर्ण महेंद्र शेठ घरत यांच्या नावाचे असत आहेत सालाबाद प्रमाणे. अशी अनेक खरं तर दानशूर दातृत्व ज्यांच्या माध्यमानं आपल्याला पाहायला मिळतोय ते आदरणीय महेंद्र शेठ घरत सातत्यानं मैदानांसाठी मोरावेचं मैदान निश्चितच मिळालं. आजच्या कार्यक्रमाला पहिला सत्र संपला आणि पहिल्या सत्राच्या अगदी समाप्तीपर्यंत Sir, toss. हा मान्यवरांचा. साहेबांच्या आपसे टॉस करूया. तर या ठिकाणी सेकंड मॅच म्हणजेच वागेश्वर फर्स्ट मॅच. वागेश्वर उर्नोली आणि पांदेवे कॅप्टन लगेच या. आहे का दोन्ही संघाच्या संघनायकांना कॉल असेल की प्लीज आपण टॉससाठी यायचं आहे. पांदिवे टीम, टीम कॅप्टन आणि उर्नोली टीम या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचं कौल होईल. चला उर्नोली टीम, उर्नोली पहिल्या क्रमांकाचं चषक ग्रामपंचायत कोपरोलीच्या सरपंच अलकाताई सतीश म्हात्रे उर्फ दुर्वा म्हात्रे यांच्या माध्यमानं तर या ठिकाणी पहिल्या आज एपोल मधील फर्स्ट टॉस. येस, हेड अँड टेल छापा आणि गाडा आहे. कोण बोलणार आहे? पांडिवेज कॅप्टन कॉलिंग. सागर छापा. चला काय निर्णय असणार आहे? प्रलंबित असणार आहे. खरं तर दिल्या जात आहेत दोन्ही टीमला शुभेच्छा आणि त्याचबरोबर या आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय महेंद्र शेठ घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला, जाहीर झालं. कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत. एका सीझनला एका मैदानावरती जवळजवळ ज्यांच्या 10 वाऱ्या असतात अशा उरणमध्ये किती मैदानं, पनवेलमध्ये किती मैदानं, रसायनीमध्ये किती मैदानं, महाड, तला, मानगाव, खालापूर, कर्जत, अख्ख्या रायगडभर अनेक मैदानांवरती ज्यांची सातत्यानं क्रिकेट आणि क्रीडा क्षेत्राप्रती असणारी बांधिलकी ही आपल्याला निश्चितच पाहायला मिळाली. आणि पाहू शकाल सन्माननीय मान्यवर, मी शशीभाऊंना विनंती करेन की प्लीज आपण विराजमान व्हायचं. खरं तर कला आणि राजकीय क्षेत्रात तेवढंच मोठं ताकदीचं हत्यार आहे ते. बांधपाडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, तदनंतर याल तर हसाल या कार्यक्रमाचे उत्तम वादक आदरणीय शशीभाऊ, प्लीज अतिथी कक्षात रुपेशजी पाटील, ही सर्व काँग्रेस पार्टीची प्रचंड मोठी फली आणि ज्यांचा उल्लेख केला किरण कुंभारपासून राजेंद्र भगतपर्यंत, अलंकार परदेशीपासून उमेश भोईरपर्यंत आणि रमेश परशुराम पाटीलपासून ती महेश चावजी भोईरपर्यंत ही लांबच लांब रांग ही विजयाच्या शिलेदारांची आहे. ड्रोन ऑपरेटर बॅड बॉयज, या बॅड बॉयज रील स्टारनं RPL मध्ये फर्स्ट प्राइज, बाई ट्रॉफीमध्ये फर्स्ट प्राइज, आता बापूजी देव ट्रॉफीमध्ये कोणतं प्राइज त्याला असणार आहे? यस, डेफिनेटली कनिक्स व्हिडिओग्राफी आणि बॅट बॉय वेद यांची आपण ही व्हिडिओग्राफी पाहताय सर. येस, वेद म्हात्रे. आणि या ठिकाणावरून सन्माननीय मान्यवरांचं प्रस्थान होतोय. परदेश प्रवासाची 25 वर्ष, त्यातील अनेक अनुभव आपल्यासोबत या मंचावरती शेअर केले. मुरलीधर ठाकूर त्याचबरोबर सर्व मान्यवर या कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. थँक्यू, धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्सकडे. टार्गेट काय असणार आहे, कसं पूर्ण केलं जाईल 30 चेंडूंमध्ये?
परत एकदा ऐकणार आहोत. आवाज असणार आहे प्रवीणजी गायकर. चला अमय पितले स्टेजवरती येतील. इतर मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान आपण करणार आहोत. रुपेशजी पाटील, शशीभाऊ म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. मी चंद्रशेखर बुधाजी ठाकूर आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते सन्माननीय या मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान करणार आहोत. तर थँक्यू व्हेरी मच नितेश पंडित सर, धन्यवाद राजेंद्र सर, धन्यवाद नवनाथजी म्हात्रे सर. क्या बात आहे. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो. मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. आणि आज मैत्री खातीर आणि आज आपण पाहू शकाल जिवा बाबाला साथ देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच महेंद्र शेठ घरात रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांची शाहीद थाटामाटानं आपण या व्यासपीठावरती उपस्थिती पाहिली, त्यांचा सन्मान देखील आपण पाहिलात. आणि या स्पर्धेतून रजा घेताना साहेब पुढच्या वाटचालीसाठी खरं तर रवाना झालेत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्यात त्या प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय बापदेव पाले संघानं 63 धावा आणि बनवायच्या त्या 64 धावा. आणि पहिली सलामीची जोडी मयूर पाटील आणि हिमेश पाटील ही आरंभिक सलामीची जोडी मैदानावरती पाहताय. आणि गोलंदाज आलेत ते गोलंदाज प्रणित पाटील. 3 पाटलांचे लेग मैदानावरती आपण पाहताय. सागर डीजे साऊंड सर्व्हिस सोनारी यांचे आपण स्वागत करूया. फ्रेड लाईट बघा उजेड किती जबरदस्त त्यांचा आपण पाहताय. कारण आताच डीजे साऊंड क्वालिटी देखील जबरदस्त आम्ही त्यांची पाहिली. कारण नवगर चषकाची स्पर्धा त्यांच्या कांद्यावरती होती आणि अप्रतिम खरं त्यांना सागर डीजे साऊंड सर्व्हिस सोनारी आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि कौतुक करतो. बॉल तयार. हो, पहिल्याच बॉल वरती बिगिटचा प्रयत्न आपण केला होता. यस, लाईट तर अतिशय जबरदस्त तुम्ही या ठिकाणी पाहताय. खेळाडूंना जसं वातावरण हवं ना पोषक ते वातावरण या ठिकाणी दिलं जात आहे. आणि 63 धाव्या बनवून 64 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिलाच धावाच्या बॉलची सुरुवात निर्धावने झाले ते गोलंदाज प्रणित पाटील. हा सलामीचा गोलंदाज आणि स्ट्राईकला बॅटर तुम्ही हिमेश आणि मयूरला पाहताय. सध्या पहिला बॉल निर्धाव गोवा गोवटणे संघाला बनवायचे आहेत त्या 64. स्लोवर वन बॉल कदाचित लेग ब्रेक करण्याचा हा प्रयत्न तुम्ही पाहिलात. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला या व्यासपीठाकडे या मैदानावरती पाहायला मिळेल. आज सोमवार महादेवाचा वार आणि आज या स्पर्धेचा शुभारंभ आपण या ठिकाणी पाहताय. आणि पहिलीच ही मॅच तुमच्या भेटीसाठी आली आहे ती ई-पोल मधून. यातून जो संघ जिंकेल तो थेट पुढच्या फेरीमध्ये. पुन्हा एकदा वेगवान बॉल, प्रचंड वेग, सलग 3 बॉल निर्धाव. का तर मागच्या पूर्वार्धाचा आपण जर विचार केला तर पूर्वार्धामध्ये हीच स्थिती होती. ती बॅटिंग करत असताना जय बापदेव पाले क्रिकेट संघाची त्यांनी 3 निर्धाव बॉल खेळले होते. आणि इथे देखील आपण पाहू शकाल त्यांनी जेव्हा गोलंदाजी केली तेव्हा गोवा गोवटणे संघाला देखील इथे 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत. आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते ना आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही तेव्हा पॉवर बँक बनावं लागतं. आणि इथे देखील गुड फिल्डिंग, बॅक टू द बॉलर हा बॉल होता परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एका धावेने श्री गणेश होत असताना बॅटिंग करत असताना गोवा गोवटणे क्रिकेट संघाची धावा लागल्यात. एक बिनगडी बाद 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि ऑलमोस्ट आपण विचार केला तर जवळजवळ प्रत्येक ओव्हरमध्ये 13.00 ची सरासरी ही त्यांना गाठायची आहे. आणि त्याच उद्देशाने ही फलंदाजी करावी लागेल. परंतु आतापर्यंत थांबवलं गेलंय तर म्हणजेच गोलंदाजी करणारा जय बापदेव पाले क्रिकेट संघानं राऊंड द विकेटने लॅप शॉट केल्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना काय गोलंदाजी करतो मैदानावरती सलामीचा स्ट्रायकर गोलंदाज प्रणित पाटील. आतापर्यंत फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे आणि इथे 64 धावा बनवायच्या आहेत. मोठा टार्गेट मानावं लागेल परंतु या टार्गेटचा पिछा करत असताना दोन्ही फलंदाजांना थोडंसं नाकी न आले की काय. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात. ही वादळं तुम्हाला उपस्थित करावी लागतील. निर्धाव चेंडूची
समाप्ती आली होती त्याच्यानंतर अपील केली गेली आहे, परंतु एक धाव तिथे कंप्लीट होते. कदाचित लेग बाईकच्या स्वरूपामध्ये बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार लावून जाऊ द्या प्रणित पाटील साठी, ज्याने फक्त एकच धाव दिली आणि पहिला पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या बिनगडी बाद. 2 धावा 64 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि बनवायच्या त्या 24 बॉल 62 धावा. सन्माननीय पाहुण्यांमधून रुपेश पाटील, खरं तर शेतकऱ्यांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी सातत्यानं ज्याचं छान योगदान राहिलं आणि म्हणूनच या विभागातील अनेक मतदारांनी एक उजवा कौल दिला त्यांना, ते आदरणीय सन्माननीय रुपेश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. मी विनंती करेन सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय रुपेश पाटील आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करतोय शेखर बुदाजी ठाकूर यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते रुपेश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर शशिकांत म्हात्रे, खरं तर मोरेश्वर म्हात्रे शाहीर यांचे चिरंजीव आणि कलाक्षेत्राची अतोनात ओढ मग याल तर असाल या कार्यक्रमामध्ये. मला वाटतं ज्यांचा आता 11वा प्रयोग ऑलवेज सी फूड फेस्टिवलमध्ये दुसऱ्या दिवशी झाला 30 तारखेला, आणि त्यामध्ये सुद्धा प्रचंड खरं तर अगदी रसिक प्रेक्षकांची मन ज्यांनी जिंकली. नाव आहे शशिकांत म्हात्रे, माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा. आदरणीय शशीभाऊंचा आदरपूर्वक सन्मान. महेंद्र आपला चंद्रशेखर बुधाजी ठाकूर, शेखर भाऊंना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते शशिकांत म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर संतोष पोटे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य इथे उपस्थित आहेत, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान होईल. मी विनंती करेन चंद्रशेखर ठाकूर यांना विनंती असेल की सन्माननीय संतोषजी पोटे ग्रुप माफ करा ग्रामपंचायत कोपरोलीचे माजी सदस्य, सन्माननीय संतोष पोटे यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्याला अतिथी कक्षात पाहायला मिळतो आहे. हो टू कॉम्बॉक्स जाऊया थेट समालोचनातून मैदानाकडे प्रवीणजी गायकर यांच्या आवाजातून. थँक्यू सर. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा हा मान सन्मान तुम्ही खऱ्या अर्थानं पाहताय. धावा झाल्या धावफलकावरती 2 धावेच्या मदतीने आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा 64 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि अजून 59 धाव्यांची गरज असेल. ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते आणि या मैदानावरती तुम्हाला उंच भरारी घ्यावी लागेल. राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत व पायसाभेत घेणार चेंडू लाऊड अपील झाली आहे, परंतु अपील मध्ये व्यस्त झाले आणि कदाचित तिथे धाव वेगाने फलंदाजाने कंप्लीट केली आहे आणि आता डोक्यावरती हात मारतायत. कदाचित बॉल मिळाला असता रनआउटची संधी देखील निर्माण झाली असती आणि इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय. गोवा घोबटणे क्रिकेट संघ आतापर्यंत 6 या धावसंख्येवरती. 58 धाव्यांची अजूनही गरज असेल. चौकार षटकारांची सध्या तरी नितांत गरज आहे या वेळेस गोवा घोबटणे क्रिकेट संघाला. घातक गोलंदाजी पाहताय तुम्ही प्रणय पाटील याच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द विकेट, पायाचा चांगला उपयोग केलाय आणि मिड ऑफच्या वरून बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑफ सीमा रेषा पार आलेला हा आत्मविश्वासाचा फटका चौकार. आपण या ठिकाणी पाहताय चंद्रशेखर ठाकूर साहेब मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2026 हे पर्व पाहताय आणि आज चंद्रशेखर ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. जबरदस्त आयोजन नियोजन, जसं नव्या नवरीला सजवावं तसे हे क्रीडांगण सजवलं गेलंय. पानझडीशिवाय झाडाला नवी पालवी फुटत नाही तशीच संघर्षाशिवाय जीवनाला नवी दिशा मिळत नाही. व बॅकची एज लागली आहे, लिडिंग एज तिथे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील. 1 धाव कंप्लीट होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु बॅकअप चांगला मिळाला. तोपर्यंत 1 धाव 1 धावेने संघ पोहोचलाय तो 11 या धावसंख्येवरती. 2 ओव्हर कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या फक्त आणि फक्त 11 आणि आता विजयासाठी गरज असेल उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 53 धावांची गरज. 18 चेंडू 53 धावांची आवश्यकता असताना राजेंद्र पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्याला अतिथी कक्षात पाहायला मिळेल. चंद्रशेखर ठाकूर यांना विनंती असेल राजेंद्र पाटील. तदनंतर सुरेशजी यांनी तयारीत राहायचं आहे. आपलाही आदरपूर्वक सन्मान आणि सरते शेवटी
ज्यांचा आज अभिष्ट चिंतन आहे, आमचे गुरुमामा गुरु मात्रे, विश यू हैप्पी बर्थडे, मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे, आप जो हजारों साल, साल के दिन हो 50,000, यही हमारी आरजू. कोपरोलीचे खरं तर अगदी खंदेश समर्थक, त्यांचा या अभिष्ट चिंतन आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान. या ठिकाणी सुरेशजी यांना विनंती असेल, त्यांचा आदरपूर्वक सन्मान. सुरेशजी त्यांचा आदरपूर्वक सन्मान आणि एक षटक संपल्यानंतर एक विशेष सन्मान असेल गुरु मात्रे यांचा. वाढदिवसाचं अभिष्ट चिंतनाचं या ठिकाणी निश्चितच आपल्याला क्षण त्या टॉस बॉक्समध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत सुरेशजी यांचा आदरपूर्वक सन्मान. चंद्रशेखर बुधाजी ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य कोपरोली. इथं डीजे सागर यांच्या माध्यमानं या संपूर्ण 4 रात्रीतील ध्वनिमुद्रणाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांचे कौतुक आहे. छान साऊंड सिस्टीम, चकचकीत प्रकाश आणि त्यातील स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. बापूजी देव ट्रॉफी O2 कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. 18 बॉल आणि 53 धाबींची गरज. थोड्याशा धाबा कमी आहेत, परंतु धाबा कमी याचा अर्थ नाही की त्यांना कमी समजून चालेल. इथे त्यांना आता स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती कदाचित बॅटची आतली कडा लागली की काय, लॉंग स्टॉपला बॉल जाईल, नॉन स्टॉप फील्डिंग खराब, बॉल सीमा रेषा पार. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू. यस, बॅट कट, बॉल सीमा रेषा पार, चौकार. आपण या ठिकाणी पाहताय ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतो ना, चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2026चा हा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी एन्जॉय करताय. आणि पहिला या ठिकाणी सामना, बिग फाईट, ती म्हणजे तुम्ही पाहताय जे बापदेव पाले विरुद्ध गोवा गोवटणे, या 2 संघांमध्ये ही लढत पाहताय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बॅट बॉय सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी आणि आपला आम्ही कनिष्क आपलंही व्हिडिओग्राफी सहर्ष स्वागत करतो. विकेटचा प्रयत्न होता परंतु एकच धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय आतापर्यंत जवळजवळ 16 या धावसंख्येवरती बिनगडी बाद असताना पहिल्या विकेटसाठी सुरुवात झाली आहे, परंतु जी सुरुवात पाहिजे गोवा गोवटणे संघाला पंडित सर ती मिळाली नाहीये. धावा कमी झाल्या आहेत आणि नेहमी सांगत असतो पंडित सर आम्ही की कधी कोणाला कमी आखू नका. टिकली भले 2 रुपयाची असते, ती कपालीस लावली जाते. पैंजण जरी महागडे असले तरी ते पायातच घातले जातात. सध्या पारड जर तुम्ही पाहताय तर म्हणजे जे बापदेव पाले संघाचं, परंतु पलटवार करावा लागेल. वेगवान, प्रचंड वेग, गुड लेंथ वरती बॉल वेगाने गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना यावेळेस निर्धाव चेंडू खेळणं थोडंसं घातक ठरेल, कारण आता शेवटचे 15 बॉल मध्ये बनवायच्या त्या 48 धावा. संघर्षाच्या वाटेवर थिटाने चालत राहा, कारण चालण्यामुळे एकतर तुम्हाला तुमचा मार्ग तरी सापडेल किंवा तुमचा स्वतःचा मार्ग तरी तुम्ही निर्माण कराल. आणि या स्वतःला सध्या तरी सिद्ध करावं लागेल या फलंदाजीच्या माध्यमातून. ग्राउंड विकेट पुन्हा एकदा. यावेळेस तर आखू टप्प्याचा बॉल होता, भरपूर काही वेळ होता फलंदाजांकडे, परंतु त्याही बॉलला बिगिट करू शकले नाहीयेत. सलग दुसरा बॉल निर्धाव आलाय. थोडस पारडा अजूनही जड होत असताना तुम्ही पाहताय, कारण 14 बॉल 48 धावींची गरज. हळूहळू सामना दूर चालला की काय, परंतु एखाद्या फलंदाजाला आता चार्ज घ्यावा लागेल. चौकार षटकारांची नितांत गरज असेल जर सामना जिंकायचा असेल तर. बॅकफुटला जाऊन उडवायचा होता, अपील केली गेली आहे पंचांकडे, परंतु फलंदाज निघालेत मैदानातून बाहेर. पहिला धक्का, यस आय थिंक पंचा बॅटकट आणि त्याच्यानंतर हा झेल टिपलाय आणि हा फलंदाज बाद. पहिला धक्का टीम गोवा गोवटणे संघाला. सौरभ खरे यांचं आगमन आहे. मी विनंती करेन अनिकेत की प्लीज आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय सौरभजी खरे या अतिथींचा आदरपूर्वक सन्मान या टॉस बॉक्सकडे, प्रेझेंटेशन बॉक्सकडे करायचा आहे. अनिकेत यांच्या पवित्र शुभ हस्ते सौरभ खरे, मिलिंदजी पाडगावकर यांच्या समवेत आलेले अतिथी कक्षात सन्मानित होताना दिसत आहेत. षटक संपलं की ज्या क्षणांची आतुरता आमच्या चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळाला आहे त्या गुरु मात्रे यांचा अभिष्ट चिंतन. तर 13 बॉल आणि विजयासाठी गरज असेल
48 धावांची गरज, 8 षटकारांची सध्या तरी गरज आहे. लॉंग ऑफला बॉल फेकून दिला, क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून. व्हेरी गुड फिल्डिंग, एकच धाव त्या ठिकाणी, कमालीची फिल्डिंग, स्टँडर्ड लेवलची फिल्डिंग तुम्ही या ठिकाणी पाहताय. एकच धाव मिळेल, षटक कंप्लीट होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त एक गडी बाद. 17-64 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता 12 बॉल 47 धावांची गरज. जाऊया नितेशजी पंडित सर यांच्याकडे. ड्रिंक्स, पाणी पाहिजे मैदानात, पाणी घेऊन जा. तदनंतर या ठिकाणी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय संजयजी म्हात्रे, मी आपल्याला विनंती करेन, चला आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. संजयजी म्हात्रे, टॉस बॉक्स कडे श्री बापूजी देव ट्रॉफी 2026 भव्य नाईट टुर्नामेंट्स ओराम क्रिकेट कॉम्पिटिशन स्पर्धा आणि या टुर्नामेंट्स मधील संजयजी म्हात्रे ज्येष्ठ काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, त्यांचा आदरपूर्वक सन्मान. योगेशची टीम आता प्रॉपर तयारीत आहे आणि मला वाटतंय उर्नोली टीम आपण आपला निर्णय लगेचच या ठिकाणी सांगायचा आहे. ड्रिंक ब्रेक होतोय आणि आजच्या या प्रतियोगितेतील आवाजाबद्दल निश्चितच सांगेन. या मैदानावरती त्यांची या सीझनमधील 3री खेप आणि या बापूजी देव ट्रॉफीला प्रवीण गायकर, त्याच्यानंतर आवाज ऐकायला मिळणार आहे राजेंद्र भगत, नवनाथ म्हात्रे, अशा कैक समालोचकांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. ही स्पर्धेमध्ये दिसणारी जी आपल्याला बाईक आहे, या ठिकाणी रोशन कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. युवा नेतृत्व रोशन कोहली, चला आपण जायचं आहे आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान. अनिकेत, तदनंतर अमय पितळे, रोशन यांचा सत्कार, स्वागत खरं तर अगदी या मंचावरती करताना दिसणार आहेत. पहिला सामना पाले विपक्ष गोवा गोवठणे हा रंगला गेला. कार्यक्रमातील अतिथींच्या स्वागतानंतर या सामन्याचा उत्तरार्ध आपण परत एकदा ऐकणार आहोत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ प्रवीणजी गायकर. थँक्यू सर. उर्वरित 12 बॉल आणि 47 धावांची गरज. ऑलमोस्ट प्रत्येक बॉलवरती आता चौकाराची गरज असेल. डोले बंद केले म्हणून संकटे जात नाही, संकटे आल्याशिवाय डोलेही उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं देखील पाहिजे आणि चुका झाल्यावर थोडं नमलं देखील पाहिजे, तर अनेक समस्या तुमच्या खऱ्या अर्थानं दूर होतील. जाऊया 12 बॉल 47, ऑलमोस्ट प्रत्येक बॉलवरती हा चौकार. परंतु तुम्हाला एकच मनामध्ये आता विचार घ्यावा लागेल, ते म्हणजेच 12 बॉल आणि 8 षटकार, तरच हा सामना तुम्ही जिंकू शकता. अभिजित ठाकूर दिगोडे, छोटे ठाकूर यांचे आपण सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं. विश्वजित ठाकूर मोठ्या आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. बॉलर नवीन पाहताय तुम्ही, गोलंदाजी मार्क वरती सागर पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल वरती आक्रमणकारांचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतात दूरवरून. रनिंग कॅच होती परंतु कदाचित पकडता आली नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलट आलाय. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमजोर पाहायला मिळाली. कदाचित 2 धावा सहज व्हायला पाहिजे होत्या, पण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला माघारी परतावा लागतोय. दुसरा गडी बाद गोवा गोवटणे संघाचा. हर्ष झालाय, आनंद झालाय पाले गावाला, कारण तितकाच ताकदा परफॉर्मन्स आपण या ठिकाणी पाहताय. चंद्रशेखर ठाकूर साहेब मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2026 हे दमदार आणि आयोजन. मी मराठी मैदान मोठी जुईच्या मैदानावरती हा क्रिकेटचा थरार तुम्ही एन्जॉय करताय. पुढे सरसवून मारायचा प्रयत्न केला, मिडॉनला कोणी नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल, बॉल खाली अडवेल. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आज हे मैदानाचा विचार केला तर अगदी बरोबर वर्तुळाकार हे मैदान आणि सुसज्ज पाटा विकेट देखील आपण या ठिकाणी पाहताय. मजा चांगली येईल आज संपूर्ण रात्रीमध्ये. हा ई पोलचा पहिला सामना तुम्ही एन्जॉय करता आणि त्याच्यानंतर सी पोलचे फ्रेश लॉकचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. तत्पूर्वी सध्या तरी वरचढ होत असताना जय बापदेव पाले क्रिकेट संघ, मी मगाशी उल्लेख केला, जय बापदेव पाली हा पनवेल तालुक्यातील आमचा संघ आणि हा बापदेव पाले हा संघ तुम्ही मैदानावरती पाहताय या परिसरातील. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, पटका प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. एक धाव इथे मिळते, ती म्हणजेच लेग बाईच्या स्वरूपामध्ये. आता सामना पूर्णपणे झुकलाय तो बापदेव पाले या संघाकडे, कारण उर्वरित बॉल आता शिल्लक असतील, ते म्हणजेच 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 44 धावांची गरज असेल.
लगातार तुम्ही पाहताय प्रेशर प्रेशर प्रेशर. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये तडाखेबंद गोलंदाजी, धडाकेबाज गोलंदाजी प्रणित पाटीलच्या माध्यमातून आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणयने देखील तितकीच ताकदीची गोलंदाजी केली. यावेळेस फटका बॅटच्या मिडल मध्ये झालाय, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. प्रणीतच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. धक्का क्रमांक लागेल तीसरा. आप जरूर कहेंगे कि गोवा कोवटे 11 टीम की नैया बीच बवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा. आता 8 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजेत त्या जवळजवळ 44 धावांची गरज. गोवटणे गावचे एक उत्तम समालोचक सुनील वर्तक या मॅचला एन्जॉय करतायत आणि निश्चितच आज याही स्पर्धेला आणि आयोजकांनाही खरं तर अगदी टीमलाही शुभेच्छा असतील. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, या ठिकाणी झेल कॅरी करण्याचा प्रयत्न केला होता, पकडायला पाहिजे होता. चला ओव्हर कंप्लीट होईल आणि पाहता पाहता 4 षटक कंप्लीट झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात त्या 25. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 बॉल 39 धावांची गरज. खरं तर प्रवीणजी विनय कुमार ठाकूर उर्फ अण्णा यांची काय मेहनत. म्हणजे आपण इथे असताना समजलं की 7 रातीची 1 रात केली. त्यातील विनय अण्णा, त्याचबरोबर प्रितेश, अक्षय, अमय, अरविंद, अनिकेत, काय यांची खरं तर धावपल होती, दगदग होती. संकेत, कौतुक आहे. कमी वेळात खरं तर ही स्पर्धा, सौरभ, कमी वेळात आपल्याला ही स्पर्धा या मैदानावरती संपन्न होताना दिसतोय, तीही दिमागदार. प्रवीणजी क्या बात आहे, अतिशय मेहनत आणि आज हे शिवधनुष्य त्यांनी उचललं आणि ते यशस्वीरित्या खरं त्यांना साध्य देखील करत असताना 6 बॉल मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. होय, राजीव गांधी मैदानावरती दीपू मालिनीने तो कारनामा केला होता, परंतु सध्या तरी ते वर्ष उलटून गेले आणि त्याच्यानंतर आता ही वेगळी स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. रबल बॉल मध्ये चेस देखील होताना पाहिल्या त्या धावा, परंतु इथे पाहावं लागेल 6 बॉल 39. जर गोलंदाजाने चुका केल्या तर मात्र त्या आयुष्यामधली सर्वात त्याची मोठी चूक राहील. पहिलाच बॉल व फुल टॉस, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर होते, परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. 1 धाव कंप्लीट होईल. बॅकअपला खेळाडू येतील त्या ठिकाणी मिड विकेटच्या रिझन मध्ये, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. स्ट्राइक एंडला तुम्ही पाहताय ते म्हणजे संदेश मात्रे, अनुभवी खेळाडू. आणि 5 बॉल आता 37 धावांची गरज. 5 बॉल 37. 5 बॉलला 5 षटकार जरी आले तरी हा सामना जिंकणं थोडंसं कठीण होईल, कारण गोलंदाजी ही तितकीच परिपूर्ण पाहायला मिळते. बिगिटचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः विकेट किपर झेल खाली येत आहेत. गुड फिल्डिंग, गुड कॅच. अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून हा झेल टिपलाय. धक्का क्रमांक लागेल तो म्हणजेच गोवा गोवटणे संघाला 4था धक्का.
बघा पहिल्या सत्रामध्ये जेव्हा फलंदाजी करत होताना बापदेव पाले क्रिकेट संघ 4 बॉलमध्ये 0 धाव होती त्यांची आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट 26 बॉलमध्ये त्यांनी 63 धावा बनवल्या आणि विजयासाठी 64 धावांचा पाठलाग करत असताना गोवा गोवटणे संघ सध्या तरी बॅकफुटला तुम्ही पाहताय. 4 बॉल जवळजवळ 37 धावांची गरज. सामना भरपूर दूर गेलाय आणि सामना एका हाती आपल्याकडे वळवत असताना विकेट केलाय. शॉट मिड विकेटला पीट करून मिड विकेटला बॉल जाईल तिकडे बाउंड्री लाईनच्या लगत बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. जर फिल्डिंगचा विचार केला तर थोड्याशा चुका झाल्या आहेत, झेल सुटलेत, परंतु बॅकअप कव्हर खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच बापदेव पाले संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. आणि तेव्हा तुम्ही फिल्डिंग चांगली करता तेव्हा तुमचे गोलंदाज देखील चांगली कामगिरी करत असतात आणि त्याच उद्देशानं या ठिकाणी आपण पाहता ही फिल्डिंग पाहायला मिळते. गोवा गोवटणे संघ जर विचार केला तगड्या बॅटिंग लाईनअपचा हा संघ आपण पाहताय, परंतु जी सुरुवात हवी होती ती सुरुवात त्यांना देता आली नाहीये. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ. पंच इशारा करत असताना 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. जर पुढचा प्रयत्न तुम्ही हा केलात तर तुम्हाला दंडित केलं जाईल. 3 बॉल 35 धावांची गरज. भरपूर दूर गेलाय सामना. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. खरा बॉल कदाचित फुल टॉस होता. नो बॉलचा इशारा पंचांचा त्या ठिकाणी आलाय. 1+1 2 धावा मिळतील पण थोडासा उशीर झालाय. कदाचित पहिले हे नो बॉल येऊन त्याच्यावरती मोठे फटके जर आले असते तर सामना जिंकला देखील असता. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बॅटिंग टीम फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू तुम्ही पाहताय. चला तिसरे पंच आपण या हेमंत कोहली सर, मॅन फ्रॉम माहुलगाव, एकेकालचा बेतात बादशाह म्हणून ज्यांची ओळख फलंदाजीमध्ये आणि त्यांचा या ठिकाणी आपण निर्णयाची प्रतीक्षा करूया. चला तिसऱ्या पंचांची आपण वाट पाहूया. फुल टॉस बॉलवरती पंचांनी इथे फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा तुम्ही पाहिलात. यस इट्स अ नो बॉल कॉल. फिल्डिंग लावून घ्या. थर्ड अंपायर डिसिजन इट्स अ नो बॉल कॉल. रितेश पाटीलला आपण या ठिकाणी पाहताय. आता फ्रेश झालेत बरोबर, कारण मगाशी धावपल होती भरपूर त्यांची संपूर्ण टीमची आणि आता फ्रेश झालेत. चला 1+1 2 धावा मिळतील. धावा लागले धावफलकावरती. 12वा खेळाडू देखील सांगतोय की 2 बॉल बरोबर टाक एकदाशी बाबा, परंतु कदाचित हा सामना थोडासा दूर गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फ्रेटचा बॉलवरती ओ पाय टाकलेला बॉल बॉलरच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच धाव. शेवटचे बॉल शिल्लक असतील. 2 बॉलमध्ये बनवायचे आहेत. त्या 32 धावा. एकही षटकार या डावामध्ये आला नाही. षटकारांची नितांत गरज होती. चौकार आलेत फक्त तेही 3. फुल टॉस बॉल गॅप शोधली आहे आणि वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय, परंतु ते क्षेत्ररक्षक घेत आहेत. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सुदर्शन आय थिंक 5 ओव्हरमध्ये आपल्याला एकूण गोलंदाज 4 पाहायला मिळत आहेत आणि इथे 5व्या क्रमांकावरती आर्यन म्हात्रे आलेत गोलंदाजीवरती. थोडंसं हे विचार करावा लागेल नेक्स्ट मॅच मध्ये जेव्हा खेळत असाल, कारण सध्या तरी गोलंदाजी जी हवी ती होत नाहीये, परंतु फटके देखील तितके यायला हवे होते फलंदाजीच्या माध्यमातून. एकतर्फा हा सामना तुम्ही पहिलाच पाहता, परंतु याच्यानंतर कुठेही जाऊ नका. सी पोल मधील ताकदवर संघ तुम्हाला पाहायला मिळतील. फटका फसलाय स्वतः गोलंदाज. अखेरच्या शेवटच्या बॉलवरती केलाय कमबॅक आणि इथे धाव देखील सामना देखील संपलाय आणि पहिला सामना विजय संपादन करत असताना जय बापदेव क्रिकेट संघ पाले अभिनंदन आणि हडलक टीम गोवा गोवटणे पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि विजेता क्रिकेट संघ बापदेव पाले तुम्हाला 9 तारखेला यायचे. किती वाजता यायचे ते आयोजक तुम्हाला सांगतील आणि लाईन